इकडे विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावरनं ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पुन्हा ठिणगी पडणार असं दिसतंय। कारण काँग्रेसचा दावा खोडण्यासाठी उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेले होते की काय अशी चर्चा सुरू झाली। भास्कर जाधव यांच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत चर्चा केली। काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदावरच्या दाव्यानंतर ठाकरे गटाच्या हालचाली सुरू झाल्यात। योग्य निर्णय घेण्याचे अध्यक्षांनी ठाकरेंना आश्वासन दिलेले आहे। त्यामुळे आता विरोधी पक्ष नेतेपदावरनं महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडणार अशी चिन्ह आहेत। विरोधी पक्ष नेतेपदासाठी विधानसभेत भास्कर जाधव यांचं नाव पुढे केलं जात होतं ठाकरे गटाकडून, मात्र आता काँग्रेसने त्यावर दावा सांगितलेला आहे। पद्मेश पवार आपल्याला अपडेट देत आहेत। पद्मेश, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक अडचणीमुळे पद्मेशचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। पण विरोधी पक्ष नेतेपदावरनं आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये ठिणगी पडणार की काय अशी चर्चा आहे। कारण उद्धव ठाकरे राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी गेलेले होते। भास्कर जाधवांचं नाव हे विरोधी पक्ष नेतेपदासाठी शर्यतीत होतं, आघाडीवर होतं, मात्र आता काँग्रेसनं सुद्धा दावा सांगितल्यामुळे या दोन पक्षांमध्ये त्या पदासाठी वाद होत आहेत की काय, ठिणगी पडतीये की काय अशी चिन्ह आहेत। राहुल नार्वेकरांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं, उद्धव ठाकरेंनी आपली बाजू कशी मांडलेली आहे, नार्वेकरांनी त्यांना काय आश्वासन दिलेलं आहे, हे सगळं पाहणं, सगळं जाणून घेणं औत्सुक्याचं असणार आहे। काही दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेमध्ये अनिल परब यांची नावं चर्चेत आलेली होती आणि सत्ताधाऱ्यांकडनं ती नावं पुढे आलेली होती अशीही चर्चा होती। मात्र त्या बाबतीत कदाचित उद्धव ठाकरेंना ही नावं मान्य नसावी, कारण त्यांना विधानसभेमध्ये भास्कर जाधव हे विरोधी पक्ष नेतेपदासाठी त्यांनी दावा सांगितलेला आहे। अर्थात त्या बाबतीत काय निर्णय अध्यक्ष घेतात, कारण निर्णय अध्यक्षांचा आणि सभापतींचा असतो, त्यामुळे काय निर्णय घेतला जातो हे पाहणं औत्सुक्याचं असेल। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत। पद्मेश, नेमकं काय घडतंय? बंद दाराआड जी 25 मिनिटं चर्चा झाली त्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे? नक्कीच ठाकरेंच्या सेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी गेले होते। जवळपास जे दोन्ही जे नेते आहेत त्यांची अँटी चेंबरमध्ये राहुल नार्वेकर यांच्या जवळपास 25 मिनिटं फक्त ती दोघं आतमध्ये अँटी चेंबरमध्ये होती आणि संपूर्ण जे बाकीचे जे आमदारांचे शिष्टमंडळ होतं ठाकरेंच्या सेनेचे ते बाहेर होते। जवळपास आपण पाहिलं तर अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याची आपल्या सूत्रांकडून माहिती आहे। त्यातला एक मुख्य मुद्दा म्हणजे विरोधी पक्ष नेते संदर्भातचा, कारण मागच्याच अधिवेशनामध्ये जे ठाकरेंच्या सेनेचे आमदार आहेत भास्कर जाधव यांचं एक पत्र त्यांनी दिलं होतं की यांना विरोधी पक्षनेतेपद करा, पण अद्याप देखील विरोधी पक्षनेता हा झालेला नाहीये। त्यामुळे काय अडचण येते किंवा का करत नाहीये याचीच विचारणा करण्यासाठी किंवा काय तांत्रिक अडचणी येत आहेत हे विचारण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे हे आता भास्कर जे नार्वेकर आहेत त्यांच्या केबिनमध्ये गेले होते आणि त्यानंतर लगेच जे राम शिंदे आहेत याचे विधान परिषदेचे सभापती यांच्या केबिनमध्ये पण आता स्वतः उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते सतीश पाटील ही दोघं देखील आता जे राम शिंदे जे सभापती आहेत त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे आता महाविकास आघाडीचे संपूर्ण जे आमदार आहेत ते आता आपण पाहिलं तर सभापती यांच्या केबिनमध्ये पोहोचले आहेत। राम शिंदे यांच्यासोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पद्मेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल।